नमस्कार मित्रांनो, गण गण गणात बोते हा मंत्र ऐकताच मनात भक्तीचा आणि श्रद्धेचा सागर उसळतो, नाही का? शेवगावचे श्री गजानन महाराजांचं नाव घेतला की हृदयात प्रेम, शांती आणि विश्वासाचा प्रकाश पसरतो. त्यांच्या भक्तीने आणि कृपेने लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे. आज आपण त्यांच्या चमत्कारिक कथा ऐकणार आहोत आणि त्यांच्या जीवनातील साधेपणा, प्रेम आणि भक्ती यांचा प्रवास एकत्र करणार आहोत. तर तयार आहात? चला तर सुरू करूया. श्री गजानन महाराज हे 19व्या शतकातील थोर संत होते, ज्यांनी आपल्या साधेपणाने आणि भक्तीने सर्वांना प्रेरणा दिली. त्यांच्या जीवन म्हणजे प्रेम, करुणा आणि सेवेचा आदर्श. सामान्य माणसाला त्यांनी नेहमीच योग्य मार्ग दाखवला. शेवगावात त्यांच्या समाधी मंदिरात आजही हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या आशीर्वादाने सुख शांती अनुभवतात. गजानन महाराजांनी सांगितलं की प्रामाणिक भक्ती आणि सेवेने मनुष्याचे जीवनातील सर्व संकट दूर होतात. प्रामाणिक भक्तीचे उदाहरण पाहूया. पाहिलं, एक भक्त सांगतो की त्याच्या मुलाला असा गंभीर आजार झाला होता की डॉक्टरांनीही आशा सोडली होती, पण त्याने गजानन महाराजांच्या मंदिरात रोज प्रार्थना केली, गण गण गणात बोते मंत्राचा जप केला आणि महाराजांचा प्रसाद मुलाला दिला. काही आठवड्यांतच त्याचा मूल पूर्णपणे बरं झालं. आणि दुसरा उदाहरण, एका भक्तावर प्रचंड कर्ज होता. त्याने शेगावला जाऊन गजानन महाराजांच्या दर्शन घेतलं आणि मनापासून प्रार्थना केली. काही महिन्यांतच त्याला चांगली नोकरी मिळाली आणि कर्ज फिटलं. ही आहे भक्तीची ताकद. जेव्हा तुम्ही गजानन महाराजांचं मनापासून स्मरण करता तेव्हा तुमचं मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि कठीण प्रसंगातही मार्ग सापडतो. खाली काही मार्ग आहेत ज्याने तुम्ही त्यांच्या भक्तीतून शांती आणि समृद्धी मिळवू शकता. नित्यपूजा आणि भजन. रोज गण गण गणात बोते मंत्राचा जप, मंदिरात दर्शन किंवा घरी भजन केल्याने मनाला शांती मिळते. ही शांतीच तुम्हाला संकटातून बाहेर काढते. महाराजांनी नेहमी दान आणि सेवेचं महत्त्व सांगितलं. गरजूंना मदत केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी नक्कीच येते. गजानन महाराजांवर श्रद्धा ठेवल्याने घरात प्रेम, एकता आणि सकारात्मकता वाढते. मित्रांनो, गजानन महाराजांच्या प्रामाणिक भक्ती केल्याने तुम्हालाही चमत्कार दिसतील. जर तुम्हाला गजानन महाराजांबद्दल कोणताही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा.